ओके, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. तर आपण कोणता धडा सुरू केलेला आहे? केमिस्ट्री इन एव्हरीडे, नाही सॉरी, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. धड्याचं नाव विसरू नका. इंट्रोडक्शन टू काय आहे? पॉलिमर केमिस्ट्री. किती सोपा आहे धडा बघा, आहे की नाही? तर आता यामध्ये आपण क्लासिफिकेशन करतो, आपण वर्गीकरण करत होतो. तर वर्गीकरण कशाच्या आधारावर केले आपण? क्लासिफिकेशन चालू आहेत आपले. बेस्ड ऑन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन व्हॉट? टाइप ऑफ डिफरंट मोनोमर. टाइप ऑफ काय? डिफरंट मोनोमर. टाइप ऑफ डिफरंट काय असतात? मोनोमर. एक युनिट असलं तर काय म्हणायचं? मोनोमर. टाइप ऑफ डिफरंट मोनोमर यांच्या आधारावर आपण काल प्रकार पाहत होतो. आज ते दोन्ही प्रकार एकदाच सांगतो. एक होमोपॉलिमर आणि दुसरा कोपॉलिमर. ते पाहूया आपण. होमोपॉलिमरची डेफिनेशन तुम्हाला काल सांगितली होती मी. होमोपॉलिमर्स. आणि दुसरे कोणते? इकडे लगेच पाहू. कोपॉलिमर. कोपॉलिमर, राईट. होमोपॉलिमर मध्ये काय असतो आता? इन विच यामध्ये काय असतात? इन विच वन टाइप ऑफ मोनोमर असतो. एक प्रकारचा मोनोमर असतो फक्त. काय म्हणायचं याला? वन टाइप ऑफ मोनोमर युनिट इज प्रेझेंट. वन टाइप ऑफ मोनोमर युनिट. कोणता युनिट म्हणतो आपण याला? मोनोमर. फक्त मोनोमर. हे युनिट फिनिट काय नाही. ओनली वन टाइप ऑफ मोनोमर इज okay. The polymers in which one type of monomer, okay, in which one type of monomer is present, okay, is called as काय म्हणायचं याला? डेफिनेशनच असते पूर्ण. प्रेझेंट इज कॉल्ड एज होमोपॉलिमर. इज कॉल्ड एज व्हॉट? होमोपॉलिमर. हे असं काय केलं मी मुद्दाम? याच्यावरून आपल्याला इकडे डेफिनेशन करता येते. हे पाहून जशाला तसं. इन विच मोर दॅन काय होईल आता? वन टाइप आहे. हे काय आहे इकडं? वन टाइप. तर इकडे काय असेल? टू आर मोर टाइप. इन विच द पॉलिमर्स इन विच टू ऑर मोर टाइप ऑफ कोण असतो? मोनोमर इज प्रेझेंट इज कॉल्ड एज काय म्हणाव? कोपॉलिमर. इज कॉल्ड एज कोपॉलिमर, राईट. सेकंड पॉइंट नाव लक्ष द्या इकडं. वन टाइप ऑफ मोनोमर म्हटलं आपण, राईट. मोनोमर और रिपीटिंग युनिट. वी कॅन टेक रिपीटिंग युनिट फर्स्ट ऑफ ऑल, देन वी कॅन टेक रिपीटिंग युनिट. सो इन विच इट इज फॉर्मड. आता ह्याच कोणत्या? होमोपॉलिमर मध्ये आपण काय असतो म्हटलो? कशात? होमोपॉलिमर मध्ये वन टाइप ऑफ मोनोमर झाला बघा. आता रिपीटिंग युनिट पण वन टाइपच असतो. म्हणजे इट इज फॉर्मड बाय पॉलिमरायझेशन ऑफ कोणाचं होतो? इट इज फॉर्मड बाय पॉलिमरायझेशन ऑफ सिंगल रिपीटिंग युनिट और वन रिपीटिंग युनिट असते. सिंगल मोनोमर, ठीक आहे. सिंगल मोनोमर आणि इकडे काय घेऊ? रिपीटिंग युनिट. फर्स्ट ऑफ ऑल वी विल टेक रिपीटिंग युनिट, देन मोनोमर. रिपीट होणारी युनिट. रिपीटिंग युनिट म्हणजे काय असतं? रिपीट होत राहते युनिट. रिपीट होत राहते. इट इज फॉर्मड बाय पॉलिमरायझेशन ऑफ सिंगल मोनोमर. इकडे काय होईल आता? कोपॉलिमर. इट इज फॉर्मड बाय कशाने होतो? इट इज फॉर्मड बाय द पॉलिमरायझेशन ऑफ कसं? It is formed by the polymerization of two or more monomers. इथे किती मोनोमर? सिंगल मोनोमर. म्हणजे इथे किती मोनोमर असतील? टू or more monomers. किती सोपा बघा. इंटरेस्टिंग. यावाच 2 or more monomer. 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 2
होमोपॉलिमरमध्ये मोनोमर सिंगल असतो, एक मोनोमर. तर याच्यामध्ये मोनोमर किती असतात? 2 or more मोनोमर, 2 or more मोनोमर्स. ओके. नाव कधी कधी काय होते की ही जी रिपीटिंग युनिट बनते, रिपीटिंग युनिट इज फॉर्मड बाय डिस्टिंक्ट मोनोमर. म्हणजे दोन वेगवेगळे मोनोमर जरी असले तरी रिपीटिंग युनिट फॉर्म होते. समटाइम्स ऑर इन समटाइम्स म्हणजे कधी कधी काय होतो की समटाइम्स व्हॉट हॅपन्स, मोनोमर युनिट इज फॉर्मड. बघा कोणती युनिट, सॉरी रिपीटिंग युनिट इज फॉर्म. कन्फ्यूज होऊ नका, दोन्ही सांगतो मी तुम्हाला. रिपीटिंग युनिट काय असते, मोनोमर काय असतो. तर रिपीटिंग युनिट फॉर्म होतो, मधात रिपीटिंग असतो. मोनोमर नंतर रिपीटिंग नंतर पॉलिमर. तर इन सम केसेस और इन सम टाइम काय होतो की रिपीटिंग युनिट, जी युनिट रिपीट होत राहते याला काय म्हणतो आपण, रिपीटिंग युनिट इज फॉर्मड बाय कंडेन्सेशन ऑफ. आता तुम्हाला माहित आहे कंडेन्सेशन काय असतं. कंडेन्सेशन ऑफ टू डिस्टिंक्ट मोनोमर. डिस्टिंक्ट म्हणजे काय, वेगवेगळे. डिस्टिंक्ट म्हणजे भिन्न. डिस्टिंक्ट मोनोमर, दोन डिस्टिंक्ट मोनोमर असले तर त्यावेळी सुद्धा काय होतो, होमोपॉलिमर बनतो. आताच म्हटलं आपण वनच मोनोमर असतो, सिंगल मोनोमर असतो. पण काही वेळा रिपीटिंग युनिट सिंगल असू शकते, रिपीटिंग युनिट सिंगल असते, पण मोनोमर जरी डिस्टिंक्ट असले तरी काय बनतो, होमोपॉलिमर बनतो. याला काय म्हणायचं, होमोपॉलिमर. इथं काय असते बघा, लक्ष द्या. 2 or more डिफरंट मोनोमर असतात. इट इज फॉर्मड बाय द पॉलिमरायझेशन ऑफ 2 or more डिफरंट मोनोमर्स. हे मोनोमर कसे असतात, डिफरंट, वेगवेगळे असतात, डिफरंट. आणि दे आर प्रेझेंट एकमेकांच्यासाठी, इच अदर. दे प्रेझेंट each other. each other म्हणजे काय, एक मोनोमरला दुसरा मोनोमर असतो आणि दुसऱ्या मोनोमरला पहिला मोनोमर. दे प्रेझेंट फॉर इच अदर. दे प्रेझेंट फॉर कोणासाठी असतात, ते प्रेझेंट फॉर इच अदर, एकमेकांना असतात. एक मोनोमरला दुसऱ्या मोनोमरची प्रेझेन्स आवश्यक असते आणि दुसऱ्या मोनोमरला पहिल्या मोनोमरला दुसऱ्या फॉर प्रेझेन्स वन इच अदर. दे प्रेझेंट फॉर इच अदर. ओके. नाव हे जे मोनोमर युनिट ऍड होतात म्हणतो आपण, तर इट इज मोनोमर युनिट्स आर रॅन्डमली अरेंजड असते. दिस मोनोमर युनिट्स, हे जे मोनोमर आहेत ना, 2 आर डिफरंट काय म्हणालो आपण, मोनोमरच. सो मोनोमर युनिट्स, हे मोनोमर युनिट्स जे आहेत, द डिफरंट मोनोमर युनिट्स आर रॅन्डमली अरेंजड ऑर सिक्वेन्सली. रॅन्डमली म्हणजे इकडे तिकडे कसं बी अरेंजमेंट असते यांची. अरेंजमेंट कशी असते, कसंही अरेंजमेंट असते. रॅन्डमली सिक्वेन्स्ड ऑर अरेंजड, यांची मांडणी, यांची सिक्वेन्स, यांचा क्रम किंवा यांची अरेंजमेंट, यांची मांडणी कशी असते, रॅन्डम असते. रॅन्डम, अस्तव्यस्त इकडे तिकडे कुठेही असतात. याचे एक्झाम्पल काल पाहिले होते आपण. द एक्झाम्पल्स ऑफ होमोपॉलिमर, पॉलीइथिन. ओके. अजून कोणता पाहिला होता आपण, सगळे पॉली एक्झाम्पल पाहिले होते. नायलॉन 6. ओके. अजून कोणता पाहिला होता, पॉली अक्रायलो नायट्राइल. ओके. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कोणाचे, होमोपॉलिमर. पॉलीइथिन, पॉली अक्रायलो नायट्राइल, पॉलीव्हिनिल क्लोराईड पण असते याच्यामध्ये. PVC पण काय आहे, होमोपॉलिमर. एकच पॉलिमर असतो, परत रिपीट होते, एकच मोनोमर असतो. लक्ष द्या, एक मोनोमर, एक रिपीटिंग युनिट एकच असते. पहिलं फक्त मोनोमर म्हणत होते, आता रिपीटिंग युनिट पण म्हणतायत. तर याच्यामध्ये दोन्हीचा विचार करा, रिपीटिंग युनिटचा पण आणि कोणाचा, मोनोमरचा पण. हे दोन्ही मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो. रिपीटिंग युनिट कुठं असते आणि मोनोमर कुठं असते, हे दोन्ही पाहतो आपण. यांचे एक्झाम्पल बुना यस आणि काय असतो, बुना यन. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कोणाचे, कोपॉलिमर.
तर कळाला आता कोपॉलिमरमध्ये काय असतो, इन विच द 2 or more टाईप ऑफ रिपीटिंग युनिट असतात and is present is called as what, copolymer. It is formed by the polymerization of 2 or more different monomers present each other, present for कोणासाठी असतात, each other. Monomer units are randomly sequenced. दिसते क्लिअर? हा झाला होमोपॉलिमर आणि कोपॉलिमर. आलं लक्षात? बुना यस बुना यन. समजला? होमोपॉलिमर कोपॉलिमर दोन्ही एकदाच घेतलो आपण. समजलं का? मेसेज करा की समजलं नाही. हां राईट. मोनोमर युनिट आणि रिपीटिंग युनिट लक्षात ठेवा. मोनोमर युनिट आणि रिपीटिंग युनिट ते लगेच सांग तुम्ही काय असते. मोनोमर युनिट आणि रिपीटिंग युनिट या धड्यामध्ये हेच येणार परत परत. पॉलिमर धडा जरी असला मोनोमर पण लक्षात ठेवा. जरा धडा जरी आपण कोणता आहे म्हणालो पॉलिमर, तर यामध्ये आपल्याला मोनोमर युनिट कोणते असतात. उदाहरणार्थ बघा असा CH2 डबल बॉन्ड CH2, याला काय म्हणतो आपण, इथिन. बरोबर आहे. इथिनचा मोनोमर युनिट हा मोनोमर झाला इथिन. पॉलिइथिन याची रिपीटिंग युनिट बनते. पहिलं याची रिपीटिंग युनिट डबल बॉन्ड तोडायचा, सिंगल करायचा. डबल बॉन्ड तोडून सिंगल केला काय होऊन जाते, CH2 सिंगल बॉन्ड CH2. ही असते रिपीटिंग युनिट. हे असते मोनोमर. ही असते ही मोनोमर आहे. ही काय असते, मोनोमर. मोनोमर एकच असतो. रिपीटिंग युनिट आपण किती घ्या आता, 5 घेतले रिपीटिंग युनिट, 5 मोनोमर पॉलिमर बनते. तर काय बनते आता पॉलिमर. म्हणजे कसा बनतो, CH2 n नंबर ऑफ टाइम बनते. आता जर आपण मोनोमर एकच घेतला, मोनोमर एकटाच असतो. रिपीटिंग युनिट n नंबर ऑफ टाइम घेतले. हे आता हे मोनोमर, हे रिपीटिंग युनिट. रिपीटिंग युनिटला n पुढे असते, पॉलिमरला n कुठे असतो, मागे असतो. आता कळालं काय मोनोमर रिपीटिंग युनिट. बाणावर आहे ते रिपीटिंग युनिट, मोनोमर पॉलिमर. आणि हे जे आहे याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड एज रिपीटिंग युनिट. रिपीट होत राहते परत परत, म्हणून या युनिटला काय म्हणावं, रिपीटिंग युनिट. राईट. मोनोमर रिपीटिंग युनिट याच्यापासून बनतो काय, बनतो पॉलिमर. ठीक आहे. आता पाहू नेक्स्ट पॉइंट. हे सगळे टाईप संपले तुमचे, डिफरंट टाईप ऑफ. ओके, डिफरंट मोनोमरचे प्रकार संपले. 2च प्रकार होते, बुना यस बुना यन. आता पाहू अजून एक क्लास. सगळे क्लास पहा परत. पहिला कोणता पाहिला होता, सोर्स. दुसरा कोणता पाहिला होता, स्ट्रक्चर. तिसरा कोणता पाहिला होता, मोड. चौथा कोणता पाहिला होता, मोड नंतर फोर्स, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. पाचवा आता पाहिला टाईप, डिफरंट टाईप. आणि 6वा आहे कोणता, बायोडिग्रेडेबल. आता पाहतो बायोडिग्रेडिटी. बायोडिग्रेडिटी classification based on, now this classification is based on biodegradity. बायोडिग्रेडिटी, डिग्रेडेशन होणे, ऱ्हास, अपघटन. डिग्रेडेशन म्हणजे कशाला म्हणतो आपण, अपघटन होणे, नासून जाणे, कुजून जाणे, सडून जाणे. 2 प्रकार आहेत याचे. एक नॉन बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल, डिग्रेडेबल. बायोलॉजिकल, हे बायोलॉजिकल आहे. हा नॉन बायोडिग्रेडेबल आणि कोणता बायोडिग्रेडेबल, असे 2 प्रकार आहेत यांचे. कोणते कोणते, एक नॉन बायोडिग्रेडेबल आणि बायोडिग्रेडेबल. नॉन बायोडिग्रेडेबल मध्ये काय होते आता, की सम सिंथेटिक पॉलिमर्स, काही सिंथेटिक पॉलिमर जे असतात, सिंथेटिक पॉलिमर अफेक्टेड बाय, याला अफेक्ट करतो, कोण करतो, अफेक्टेड बाय मायक्रोब्स. मायक्रोब लय खतरनाक असतात. मायक्रोब्स, मायक्रोब्स आर व्हेरी डेंजरस मायक्रोब्स. हां, हे जे करोना फिरोना काय मायक्रोब आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रोबायोलॉजी करा, त्याच्यामुळे खूप डिमांड आहे मायक्रोबायोलॉजीला. हां, मायक्रोबायोलॉजी करा. नुसती बायोलॉजीला माणसाची बायोलॉजी ओळखते, त्या करोनाची बायोलॉजी ओळख नाही. दॅट इज कॉल्ड एज मायक्रोब्स. याला काय म्हणतो आपण, मायक्रोब्स असतात. मायक्रोब अफेक्ट करतात. सिंथेटिक पॉलिमर्स आर अफेक्टेड बाय, नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे नॉट अफेक्टेड.
नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे काय असेल? नॉट अफेक्टेड बाय मायक्रोब. याला मायक्रोब अफेक्ट करत नाही, म्हणून ते काय राहतात? दे स्टे इन द एन्व्हायरमेंट. ते तसंच राहतात एन्व्हायरमेंटमध्ये. स्टे इन द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरणामध्ये ते तसेच राहतात. दे स्टे इन द एन्व्हायरमेंट. दे स्टे इन द एन्व्हायरमेंट ॲज अ वेस्ट मटेरियल. काय म्हणून राहतात? ते सडत राहतात. वेस्ट मटेरियल म्हणून सडत राहतात. वेस्ट मटेरियल. सॉरी, आता पहा, दे स्टे इन द एन्व्हायरमेंट ॲज काय म्हणून राहतात? वेस्ट मटेरियल असते ते, वेस्ट. अँड त्यामुळे काय होतं? इट इज दे पोज हजार्डस टू पोल्युशन. दे पोज हजार्डस, घातक असतात. हजार्डस टू कोणाला? पोल्युशनला. पोल्युशनला पोज करतात. दे कॉज पोल्युशन और पोज पोल्युशन. त्यामुळे ते काय करतात? पोल्युशन बनवतात. कोण? सिंथेटिक पॉलिमर. सिंथेटिक पॉलिमर्स आर अफेक्टेड बाय मायक्रोब्स आर कॉल्ड ॲज नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. त्याला काय म्हणतात? आर कॉल्ड ॲज नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. एक्झाम्पल, यू कॅन राईट एनी एक्झाम्पल्स. सिंथेटिक पॉलिमर आपले कोणते? नायलॉन 6, टेरिलिन. कोणताही एक सिंथेटिक पॉलिमर तुम्ही लिहू शकता. टेरिलिन, नायलॉन 6 हे नॉन बायोडिग्रेडेबल, यांचा डिग्रेडेशन होत नाही. पण त्यामुळे सायंटिस्टनी काय केले की याच्यावर असे पॉलिमर बनवूत म्हटले आपण की जी मायक्रो ऑर्गॅनिझमवर त्याचा अफेक्ट झाला पाहिजे. मायक्रो ऑर्गॅनिझम त्याला काय करून टाकले पाहिजे? डिग्रेडेशन केले पाहिजे. त्याचा त्याचं काय केलं पाहिजे? डिग्रेडेशन. डिग्रिडिटी काय म्हणायचं त्याला? डिग्रिडिटी. सो त्यामुळे नवीन पॉलिमर तयार केले, त्याला म्हटलं बायोडिग्रेडेबल. आता अशा पॉलिमरला काय म्हटलं गेलं? बायोडिग्रेडेबल. हे जे नवीन पॉलिमर आले आता यांना काय म्हटलं गेलं? बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. सोपा आहे. याच्या विरुद्ध सम पॉलिमर्स काय असतात? आता कोणतेही, आता नॉट सिंथेटिक मीन्स द पॉलिमर्स. समच्या ऐवजी काय म्हणतो आपण? असे पॉलिमर्स. द पॉलिमर्स विच आर अफेक्टेड बाय, जे अफेक्टेड होतात. कशाने अफेक्टेड बाय होतात? अफेक्टेड बाय मायक्रोब्स. अफेक्टेड, याला अफेक्शन कोण करतो? मायक्रोब्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रोब्स लहान लहान जे मायक्रोब्स असतात, तुम्हाला माहिती, अल्गी, फंगी, मायक्रो ऑर्गॅनिझम. बॅक्टेरिया असतात ना, बॅक्टेरिया. अँटीबायोटिक, अँटीबॅक्टेरिया, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अँटीबायोटिक. बायोटिक इज द मायक्रोब्स. हे मायक्रोब्स असतात, तर यांना काय करतात? पॉलिमर्सला अफेक्ट करतात. त्यामुळे त्यांचं काय होते? दे गेट अँड पॉलिमरला काय करतात ते? द पॉलिमर्स आर अफेक्टेड बाय मायक्रोब्स अँड डिग्रेडेटेड. अँड काय होते याचं? डिग्रेडेशन होते. अँड डिग्रेडेशन टू ह्युमस. याचा काय बनून जातो? ह्युमस बनतो. ह्युमस हे आपण डिटेल पुढे पाहणार आहोत. ह्युमस म्हणजे याचा सडते, ते कुजून जाते, त्याला काय म्हणतात? ह्युमस बनवून टाकते, अपघटन होते त्याचं. चांगलं आहे ना? निसर्गाचा काही धोका नाही. हे धोका आहे. हजार्डस टू कोणाला हजार्डस आहे? घातक, पोल्युशनला घातक आहे. इट इज नॉट डेंजरस. दिस इज डेंजरस. धोका म्हणजे मायनस. नॉन बायोडिग्रेडेबल. याचे एक्झाम्पल आहेत. द एक्झाम्पल्स आर PHBV. हे आपण नंतर डिटेल पाहणार आहोत. PHBV काय म्हणा? PHBV, पॉलीहायड्रॉक्सी ब्युटिरेटेड बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट. पॉलीहायड्रॉक्सी ब्युटिरेटेड बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट पूर्ण नाव याचं PHBV. नायलॉन 2, नायलॉन 6. नायलॉन 2, नायलॉन 6 हे पण आहे. नायलॉन 2 आणि कोणता? नायलॉन 6. दीज आर बायोडिग्रेडेबल पॉलिमर. द पॉलिमर्स अफेक्टेड बाय मायक्रोब्स आर कॉल्ड एज बायोडिग्रेडेबल अँड नॉट अफेक्टेड बाय द पॉलिमर्स आर कॉल्ड एज नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. आता तुम्हाला हे सगळे प्रकार, 6 प्रकार जे आपण पाहिले त्याचा एक तक्ता काढू. यामध्ये
सगळे पॉलिमर क्लासिफिकेशन संपला आपला आज. क्लासिफिकेशन आपण किती पाहिलोत? सगळे क्लासिफिकेशन पाहूत आतापर्यंत पाहिलेले आपण. पहिला कोणता पाहिला? बेस्ड ऑन द सोर्स. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोर्स. सोर्सचे परत 3 प्रकार. कोणकोणते सोर्सचे प्रकार? सोर्सचे 3 प्रकार माहिती आहे तुम्हाला. नॅचरल आणि कोणता? नॅचरल नंतर सिंथेटिक, ठीक आहे. त्यानंतर कोणता? सेमी सिंथेटिक. हे असं तक्ता एक चार्ट बनवून लक्षात ठेवा. दुसरा प्रकार बेस्ड ऑन. दुसरा प्रकार कशाच्या आधारावर आहे? बेस्ड ऑन स्ट्रक्चर. बेस्ड ऑन स्ट्रक्चर. स्ट्रक्चरच्या आधारावर परत 3 प्रकार आहेत. कोणकोणते? स्ट्रक्चरच्या आधारावर स्ट्रेट चेन और लिनियर. पहिला आहे लिनियर, लिनियर चेन और स्ट्रेट चेन. दूसरा है ब्रांचड चेन. कोणता आहे दुसरा? ब्रांचड चेन. तिसरा याचा प्रकार क्रॉस लिंक्ड चेन. क्रॉस लिंक्ड. ओके. सोर्स झाला, स्ट्रक्चर झाला. त्यानंतर आहे परत कोणता? थर्ड टाइप. थर्ड टाइप कोणता? मोड. मोडच्या आधारावर प्रकार पडले. मोडच्या आधारावर कोणते पडले? कंडेन्सेशन. पहिला ऍडिशन, खालीवर काय होत नाही. कंडेन्सेशन, ऍडिशन. ओके. पहिला ऍडिशन आहे, नंतर कंडेन्सेशन आहे. तिसरा आहे कोणता हो सांगा? तिसरा रिंग ओपनिंग. लय अभ्यास झाला आपला. एवढे पॉलिमर पाहिजे म्हणजे जोग आहे काय? 1 2 3 3 6 सगळ्याचे 3 3. हे किती आहेत? 6. पहिले 1 2 3 4 5 6. 6 मध्ये 3 3 म्हणून अजून. मोड नंतर काय? फोर्स. मोड नंतर कोणाच्या आधारावर? फोर्सच्या आधारावर. फोर्सच्या आधारावर कोणते प्रकार पडले हो? इलास्टोमर, राईट. इलास्टोमर. अजून त्यानंतर कोणता पाहिला हो? इलास्टोमर. फायबर, राईट. फायबर नंतर कोणता पाहिला हो? इलास्टोमर, फायबर आणि काय असतो? इलास्टोमर्स, फायबर्स 2 असतात. नंतर अजून कोणते आहेत? थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग. थर्मोप्लास्टिक आणि कोणता असतो? थर्मोसेटिंग, राईट. त्यानंतर फोर्स झाला. टाइप ऑफ मोनोमर. टाइप ऑफ कोणाचा? मोनोमर. डिफरंट टाइप ऑफ मोनोमरचे प्रकार पाहिले आपण. 2 प्रकार आहेत त्याच्यात. होमो आणि कोणता? को. होमो अँड सेकंड इज को पॉलिमर. आताच पाहिला आपण. परत काय पाहिले? फोर्सच्या आधारावर. आणि लास्ट कोणता? आता पाहिला बायोडिग्रेडिटी. बायोडिग्रेडिटी याचे 2 प्रकार पाहिले. कोणते कोणते? एक नॉन बायोडिग्रेडेबल आणि दुसरा कोणता? बायोडिग्रेडेबल, राईट. विनायक मोज किती झाले? विनायक किती झाले? 3. पहिल्याचे 4 आणि 4 8. 4 1 4 4 2 8. 4 त्रिकम 12. 12 1 2 3 4 5. 12 6 18. 18 5 23. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर किती? 23. वा वा वा, व्हेरी गुड. किती प्रकार? 23. हे सगळे समजला. सोपा आहे धडा खूप.
हे सारं आहे क्लासिफिकेशनचं ट्री डायग्राम. ट्री डायग्राम मोठा क्वेश्चन येऊ द्या, काही येऊ द्या, उत्तर लिहायचं याचं, राईट. कसला विचारू द्या त्यानं प्रश्न. 90% मार्क आले पाहिजे केमिस्ट्रीला. केमिस्ट्रीला 90% आले पाहिजे, 90% यावर्षी, राईट. ऑनलाईनमध्ये अभ्यास करायला तुम्ही अजून का, राईट. आता पाहू नेक्स्ट पॉईंट. कळालं हे, कळालं का? राईट. व्हिडिओ यायला तसं स्क्रीनशॉट काढायची गरज नाही, स्क्रीनशॉट काढून घ्यायचं होतं हे. चांगला हे पॉईंट आहे आताच. दिस पॉईंट इज काय, नोटेबल पॉईंट आहे, तसं पुस्तकात दिलेली आहे डायग्राम, राईट. त्यानंतर पाहू आपण नेक्स्ट पॉईंट, 23 टाइप्स. आता पाहू सम इम्पॉर्टंट पॉलिमर्स. आतापर्यंतचे काय इम्पॉर्टंट होते, काय देतात पुस्तकात, सम इम्पॉर्टंट पॉलिमर म्हणा. आता काय दिले, सम इम्पॉर्टंट पॉलिमर. बघा कसं इंटरेस्टिंग झालं आहे. सम इम्पॉर्टंट पॉलिमर म्हणजे काय, काही महत्त्वाचे पॉलिमर, काही महत्त्वाचे पॉलिमर, सम इम्पॉर्टंट पॉलिमर. याच्यामध्ये पहिला आहे रबर. याच्यात पहिला कोणता आहे, रबर. रबर, लक्ष द्या, रबर. व्हॉट इज रबर, द इलास्टोमर्स आर कॉल्ड एज रबर्स. मागे झालेला आहे आपला, इलास्टोमर्स आर कॉल्ड एज रबर्स. इलास्टोमर्स आर कॉल्ड एज व्हॉट, रबर्स. तर रबर आपण कुठे कुठे वापरतो आणखीन, रबर माहिती आहे तुम्हाला, बलून, फुगे, फुगे असतात, फुगे, बलून. ओके, किती इंटरेस्टिंग धडा आहे बघा. बलून्स असतात, फुगे, आणि यानंतर शू 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 म्हणजे बुटाचे टाच जे असतात खालून, सोल्स, शू सोल्स, बुटाचे सोल्स. ओके, शू सोल्स, बलून्स, आणि त्यानंतर टायर्स. टायर्स, गाडीचे टायर जे असतात. ऑपरेशन करताना सर्जन काय करतो, रबर चालू आहे बघा, रबर पॉईंट. सर्जन ग्लोव्स घालतो, असे ग्लोव्स, कोरोनाचे पण ग्लोव्स, हाताला हात म्हणजे हातमोजे, दॅट इज कॉल्ड एज ग्लोव्स. कोण, सर्जन. एखादा सर्जन असेल, सर्जनला सर्जिओन म्हणतात. लक्षात ठेवा स्पेलिंग. सर्जन जेव्हा तुम्ही बनणार, सर्जन ग्लोव्स, सर्जनचे काय असतात, ग्लोव्स. ग्लोव्स, क्रिकेट खेळताना आपण ग्लोव्स घालतो आपण, तर त्याला काय म्हणूया आपण, सर्जन ग्लोव्स. टायर्स, बलून्स, शू सोल्स, बुटाच्या टाचा. तर या सगळ्यामध्ये काय असते, रबर पासून बनलेले असतात हे. अजून काय असतो, हाऊसमध्ये आपण, हाऊसचा दॅट इज कॉल्ड एज पाईप जे असतात, पाईप्स, हाऊसचे पाईप्स असतात घरामध्ये, गार्डनचे. ओके, घरामध्ये किंवा कशामध्ये, गार्डनमध्ये. तर गार्डनमध्ये पोज असते, पोज, गार्डन, गार्डनचे काय असतात ते, गार्डन होस, दॅट इज कॉल्ड एज होस. तर गार्डनमध्ये होस लावतात, पाणी भरायचे जे पाईप असतात, गार्डनचे होस. पाईप बघितलं ना तुम्ही, पाईप गार्डनमध्येच नाही, झाडांना पाणी घालण्यासाठी गार्डनमध्ये, आपण पियाचं पाणी भरण्यासाठी सुद्धा जे पाईप वापरतो, तर तो पाईप पण कशापासून बनलेला असतो, रबर. तर इम्पॉर्टंट पॉलिमरमध्ये पहिला पाहिला आपण रबर. कळालं, रबर. व्हॉट इज रबर, रबर इज अ होस, म्हणजे पाईपला पण म्हणतात होस. सर्जन ग्लोव्स, टायर्स, बलून्स, शू सोल्स. शू सोल्स म्हणजे काय, बुटाचे सोल, टाच. आलं लक्षात. हे झालं, काय झालं, रबर्स. नॅचरल रबर पाहतो. नॅचरल रबर. व्हॉट इज नॅचरल रबर, इन नॅचरल रबर मोनोमर असतो याच्यामध्ये, मोनोमर. ओके, नॅचरल रबर जो असतो तो त्याच्यामध्ये मोनोमर असतो, दॅट मोनोमर इज कॉल्ड एज आयसोप्रीन. मोनोमरला काय म्हणतात, आयसोप्रीन. आयसोप्रीन म्हणजे काय असतो, CH2 डबल बॉन्ड C बॉन्ड CH3, CH2 डबल बॉन्ड C बॉन्ड CH3 बॉन्ड C,
H डबल बॉन्ड CH2. बघा 1 2 3 4 काय फॉर्म्युला CH2 डबल बॉन्ड C बॉन्ड CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. डबल बॉन्ड कोणत्या कार्बनला आहे 1 ला आणि कोणत्या कार्बनला आहे 3 ला. म्हणून याला काय म्हणायचं इकडून नंबर देऊ. जर आपण जर इकडून नंबर दिला तर काय होतं बघा 1 2 3 4. डबल बॉन्ड 1 लाच यायले आणि 3 लाच यायले. डबल बॉन्ड 1 लाच यायले 3 लाच यायले. इथं पण पहा डबल बॉन्ड 1 लाच यायले 3 लाच यायले. डबल बॉन्ड बघा डबल बॉन्ड 1 लाच येतो. डबल बॉन्ड तिसऱ्या कार्बनलाच यायले. डबल बॉन्ड आहे ना तिसऱ्या कार्बनला डबल बॉन्ड. इकडं पण पहिल्याला डबल बॉन्ड आहे आणि तिसऱ्याला डबल बॉन्ड आहे. तर इकडून नंबरिंग देऊया आपण. इकडून नंबरिंग दिल्याने काय फायदा आहे मिथाइल ग्रुप दुसऱ्या कार्बनला येतो. वरचं काय मिथाइल. मग याला काय म्हणायचं 2 मिथाइल 1 कॉमा कितीला हे 1 2 मिथाइल 1 कॉमा 3 ब्यूटाडाइन डायइन आहे बघा. ब्यूटाडाइन इन म्हणजे काय अल्किन. ब्युटीन नाही बा काय ब्युटीन. अल्किन कोणता असतो 4 कार्बनचा ब्यूट. 4 कार्बन आहे म्हणून काय शिंदे 4 कार्बन असेल तर काय असतो ब्यूट. डायइन किती इन 2 इन आहेत. 2 डबल बॉन्ड आहेत डाय. त्यामुळे काय लावलं याला डायइन नंतर इन एवढं एकच इन असते डायइन. यालाच आयसोप्रीन म्हणतात. यालाच काय म्हणतात आयसोप्रीन. म्हणजे काय आहे 2 मिथाइल 1,3 ब्यूटाडाइन 1,3 ब्यूटाडाइन. ओके असं लक्षात ठेवा 2 मिथाइल 1,3 ब्यूटाडाइन. कळालं सोपं आहे. दिसतो सगळ्यांना दिसतो 2 मिथाइल 1 कॉमा दिसतो ना 2 मिथाइल 1,3 ब्यूटाडाइन राईट. हां ब्यूटाडाइन ब्यूटाडाइन ओके. ब्युटीनच असते ते. ब्यूटाडाइन काय असते ब्युटीनच. ब्यूटाडाइन ओके ENE ब्यूटाडाइन. ठीक आहे. आता याच्या पुढे काय नाही. पुढे काही असला तर हा ई रिप्लेस होतो. लास्टला एंडला असेल तर ई ठेवायचा. तर याला काय म्हणायचं 2 मिथाइल 1,3 ब्यूटाडाइन. हा झाला काय झाला मोनोमर कोणाचा नॅचरल रबरचा. नॅचरल रबरचा मोनोमर. नॅचरल रबर चालू आहे लक्ष द्या. काय चालू आहे नॅचरल रबर. मोनोमर काय असतो 2 मिथाइल CH2 डबल बॉन्ड C बॉन्ड CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. ला काय म्हटलं आपण 2 मिथाइल 2 काय आहे मिथाइल 1 2 3 4 2 मिथाइल 1,3 काय ब्यूटाडाइन ओके ENE ब्यूटाडाइन ओके. अल्किनला काय असते इथिन. एथला काय लावतो आपण ENE इथिन. मिथेन ANE असं अल्किन आहे. आता हा लिनियर पॉलिमर आहे. नॅचरल रबर इज अ लिनियर पॉलिमर. नॅचरल रबर काय असतो हा लिनियर पॉलिमर असतो. लिनियर पॉलिमर ऑफ हाय मॉलिक्युलर मास. याला मॉलिक्युलर मास खूप जास्त असतो. हाय मॉलिक्युलर मास खूप जास्त असतो. किती असतो मॉलिक्युलर मास तर 130,000 टू 340,000 युनिट एवढा मॉलिक्युलर मास असतो रबरचा मास जो आहे तो मास हाय मॉलिक्युलर मास असतो खूप जास्त असतो. आता याच्यात मोनोमर पण काय असतात नंबर ऑफ मोनोमर्स असतात याच्यामध्ये. इट ऑल्सो कंटेन्स द नंबर ऑफ मोनोमर्स असतात.
नंबर ऑफ मोनोमर्स युनिट, तर ते मोनोमर युनिट पण किती असतात, नंबर ऑफ मोनोमर, तर त्याची पण संख्या आहे 2000 ते 5000 एवढे काय असतात मोनोमर. बघा 2000 ते 5000 मोनोमर जॉईन झाले की त्यानंतर त्याच्यापासून काय बनतो, नॅचरल रबर बनतो. नॅचरल रबर इज अ लिनियर पॉलिमर हाय मॉलिक्युलर मास. नॅचरल रबर कसा आहे, लिनियर पॉलिमर आहे. आपण मागे पाहिला होता, एक क्रॉस लिंक असतो, लिनियर असतो आणि ब्रांचड असतो. तर यापैकी कोणता आहे हा, कोणता आहे हा, इट इज अ लिनियर पॉलिमर. ओके, इट इज अ लिनियर पॉलिमर. कोण, नॅचरल रबर, राईट. नॅचरल रबर इज अ लिनियर पॉलिमर. मॉलिक्युलर मास, हाय मॉलिक्युलर मास किती, 130,000 ते 340,000, 130,000 टू 340,000 युनिट एवढा काय असतो याचा मॉलिक्युलर मास असतो. हाय मॉलिक्युलर मास. व्हॉट इज नॅचरल रबर, नॅचरल रबर्स आर लिनियर पॉलिमर्स. नॅचरल रबर्स आर लिनियर पॉलिमर्स ऑफ high molecular mass, that is 130,000 to 340,000 एवढा युनिट असतो. and the monomers are how much monomers, 2000 to 5000 मोनोमर युनिट त्याच्यामध्ये असतात. त्याला काय म्हणतो आपण, नॅचरल रबर. आता हे कसं अटॅचमेंट होते बघा, CS2 हा CS2 आहे, वर काय CS3 आहे, खाली कोण आहे CS2. मी असं लिहायलो याला CS2. आधी एकदा तुम्हाला सांगतोय कसं होते. आता हे डबल बॉन्ड इथं काय बघा, सिंगल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे. तर काय होते, हा डबल बॉन्ड आपण जेव्हा याचा पॉलिमर बनवतो, डबल बॉन्ड सिंगल करायचं असते पॉलिमर बनवताना, म्हणजे याची रिपीटिंग युनिट बनवतो आपण. हे काय मोनोमर आहे, या मोनोमरची रिपीटिंग युनिट जेव्हा बनवतो आपण, हा डबल बॉन्ड काय होऊन जातो आता सिंगल बॉन्ड, CS2 सिंगल बॉन्ड C बॉन्ड काय CS3. आता इथं डबल बॉन्ड होते, इथं काय होऊन जाते आता डबल बॉन्ड. समजायले, हा बॉन्ड इकडे आला त्याच्यामुळे इथं काय झाला आता डबल बॉन्ड होते. त्यानंतर हा CH बघा, हा CH झाला त्याच्यामुळे या कार्बनची व्हॅलेन्सी परत काय होते सिंगल, आणि हा काय परत CS2. समजायले, इथं डबल बॉन्ड येते. मग त्यानंतर हे काय होते आता n नंबर ऑफ टाइम. इथून सुरुवात करायची बॉन्डने, इथून लक्ष द्या, इथून सुरुवात करायची, कुठून, बॉन्ड पासून सुरुवात करायची. इथं बॉन्ड पासून नाही सुरुवात करायची, इथं बॉन्ड आहे का नाही, इथं काय बॉन्ड आहे, दिसते ना, दिसते राईट. बघा बॉन्ड आहे, दिसायले, हा खाली आहे बॉन्ड आहे. बघा खाली सुरुवात कशाने करायलो आपण, बॉन्डने, आणि शेवट पण कशाने करायलो, बॉन्डने. इथं बॉन्ड आहे का सुरुवातीला, नो बॉन्ड. इथं सुरुवातीला बॉन्ड आहे का, नो बॉन्ड. सो सुरुवात स्टार्ट फ्रॉम बॉन्ड, एंड फ्रॉम अँड एंड बाय बॉन्ड. एंड कशाने करायचं, बाय बॉन्ड. आता हे आपण का लिहिलं असं रिपीटिंग युनिट, मग याचा पॉलिमर कसा बनतो बघा, लक्ष द्या. याचा पॉलिमर कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हे कार्बन कार्बन काय आहे डबल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. याला एक काय आहे, या कार्बनला इथं CS3 आहे, याला एक कार्बनला इथं काय आहे, हा CS2. जशाला तसं लिहायचं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, या कार्बनला काय आहे CS3 आहे, या कार्बनला CS3, हेच कार्बनला अजून काय आहे CS2, तिच्या पुढे काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड, याला काय आहे आता एक H आहे. ओके, आणि एक काय आहे CS2 आहे. इकडं CS2 खाली घेतला तर इकडं CS2 वर घ्यायचं, इकडं काय खाली H खाली, वर कोण CS2, CH2 CS3 राईट. CS3 कुठे आहे, वर आहे. त्यानंतर CS2, हा CS2 इथं काय करेल आता अशी बॉन्डिंग करेल, मोठी चेन पुढे. आता हा CH2, या CH2 ला बॉन्ड आहे, हा परत काय करतो आता बॉन्डिंग करतो कोणासोबत, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. मधात असं कार्बन कार्बन डबल बॉन्ड येत राहणार परत परत.
कार्बन कार्बन डबल बॉन्डचा दुसरा एक CH2, तर एक काय असतो, एक जर CH2 आहे कार्बनला तर एक काय असतो, H असतो. आणि इकडं काय असतो, मग इकडं वर CH3 घेतला तर आता CH3 कुठे घ्यायचा, खाली घ्यायचा. इकडं वर काय CH2, CH3 वर आहे तर काय CH2, कळायले. CH3 वर आहे तर इकडं काय आला, CH3 आता खाली आला. मग आता परत काय होतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन काय परत डबल बॉन्ड. आयसोप्रीन आहे ते काय, आयसोप्रीन दुसरा नाव आहे 2-मिथाइल-1,3-ब्युटाडाईन चं दुसरा नाव काय, आयसोप्रीन. आयसोप्रीन मोनोमर असतो कोणाचा, नॅचरल रबरचा. नॅचरल रबरचा मोनोमर कोण असतो, सॉरी, नॅचरल रबरचा मोनोमर कोण असतो, आयसोप्रीन. सांगायचं असं, नॅचरल रबरचा मोनोमर कोण असतो, आयसोप्रीन. आता कार्बन कार्बन डबल बॉन्ड आला की काय करतो आपण परत इकडं. आता पहा, कार्बन कार्बन डबल बॉन्डला ऑलरेडी या कार्बनला काय CH2 आहे, मग इथं काय पाहिजे, H. किती सोपं आहे बघा. या कार्बनला काय देणार आपण, ज्याला CH2 असतो त्याला काय देतो आपण, H. इथं CH2 आहे, या कार्बनला H. एकदा H दिला तर एकदा काय द्यायचं, आता इथं CH3 द्यायचं. ठीक आहे, एकदा H दुसऱ्यांदा CH3, कारण CH2 पण असतो CH3 पण असतो, समजेल. आता काय होते, या कार्बनला इकडं काय होईल, H खाली येतो आता, राईट. H खाली, CH3 CH खाली आला, CH2 वर, CH2 वर आहे C, तर इथं कोण येईल, CH3 येईल. बघा इथं कोण येईल, या कार्बनला CH3 येईल. आणि या कार्बनला CH3 आल्यामुळे, या कार्बनला CH3 आला तर काय होतो पुढे बघा, CH2 आणि CH3, बरोबर आहे. मग इकडं काय राहतो, एक H राहतो आणि कोण राहतो, CH2. CH2 खाली येईल आता, बरोबर आहे. हा CH2 वर आला तर एकदा खाली CH3 CH3. मग आता परत काय करायचं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हे काय होत नाही, कसं लिहिलं तरी काय होत नाही, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्यानंतर काय करायचं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड लिहून इकडं काय बनेल, आता या कार्बनला काय लावायचा, CH3. एवढं लक्षात ठेवायचं, प्रत्येक कार्बनला, कार्बन कार्बन डबल बॉन्डला 4 ग्रुप वेगळे असले पाहिजे. या कार्बन कार्बन डबल बॉन्डचे 4 ग्रुप कसे आहेत, वेगळे आहेत. CH2H CH3 CH2 असं असलं पाहिजे. आता या कार्बन कार्बन डबल बॉन्डला बघा, CH2 CH3 आहे तर काय येतो, HCH2. किती इंटरेस्टिंग. या कार्बन कार्बन डबल बॉन्डला बघा, CH3 CH2 आहे तर काय येईल, तुम्हाला सांगता येते आता काय येईल, H आणि CH2. आता CH2 वर जाईल आणि H खाली येईल. हा CH2 इकडं अजून मोठी चेन करणार अशी, जसं तिकडं वर आणि इकडं हा CH2 अशी मोठी चेन करतो. तर हे असते पॉलीआयसोप्रीन, याला काय म्हणावं, पॉलीआयसोप्रीन. तर हे नॅचरल रबरचं पॉलिमरायझेशन कसा होतो ते अजून आपण उद्या पाहू. याचा मोनोमर पाहिला आता फक्त. व्हॉट इज मोनोमर ऑफ कोणता रबर, नॅचरल रबर. नॅचरल रबरचा मोनोमर कोण आहे, आयसोप्रीन इज द मोनोमर ऑफ नॅचरल रबर. लक्षात राहते. ओके, विल स्टॉप हिअर टुडे. थँक्यू.